काका एक अशी ट्रेंड आहे की जेव्हा एक कुठला स्पेसिफिक दिवस असतो तेव्हा लोक त्या स्थानी अक्षरशः तुटून पडतात. म्हणजे हजारो लाखोच्या संख्येने जसं शिर्डी असेल रामनवमीला शिर्डीला जातात. इकडे गाणगापूरला पाय ठेवायला जागा नसते आणि दुसऱ्या दिवशी शुकशुकाट. शुकशुकाट. आता हे गजानन महाराजांचा प्रगट दिन आताच झाला त्यावेळेला तुम्ही बघितलं तर इतकी लोक म्हणजे जी जे एक महिन्याची जेवढी येणारी लोक आहेत तेवढी एक तासामध्ये येऊन जातात. एक तास. कारण मी इकडे गजानन महाराजांचं इकडचं जे देऊळ आहे त्याला सहकार नगर मधलं 10 वाजता एकदम पीक गुगल मॅप्स वरती बघितला होता त्या. तर कसं आहे कारण जर मला जायचं असेल तर मी फ्रँकली तुम्हाला सांगतो गाणगापूरला जायचं असेल मी त्या दिवशी नाही जाणार, गुरुवारी जाणार नाही, पुढच्या दिवशी जाणार. कारण मला तिकडे आरामात बसून तिकडे देवळामध्ये 5 मिनिटं शांततेमध्ये बसू शकतो. तर याच्याबद्दल सांगा ना. स्थान महात्म्य आहे, मानतो स्थान महात्म्य, पण वेळेचं आपल्याला खरंच तशी करायचं का? कारण आपण लास्ट टाइमला घेतलं होतं की जत्रेचं एक, आता मला आठवत नाही तर तुमच्याबरोबर होतं की जत्रा आणि याच्यामध्ये फरक आहे. हो, तर त्याच्यामध्ये सांगितलं गेलं होतं की जत्रा ही तशी ती एंटरटेनमेंटसाठी आहे, पण जेव्हा तुम्ही साधनेला जाता तेव्हा गर्दी कमी असताना जावं. जर त्या थोडंसं याच्याबद्दल गाव जत्रा आपण म्हणतो. हो, तर याच्याबद्दल थोडंसं सांगा. की प्रत्येक स्थान महात्म्य याला अतिशय महत्व आहे. की ही जी सिद्धपुरुष मंडळी आहेत, साईबाबा घ्या, गजानन महाराज घ्या, माऊली घ्या, ही जी मंडळी आहेत ही अवतार पुरुष आहेत. काही मंडळी जी आहेत ती तुम्ही बघितलं तर ती डायरेक्ट ते निर्माण झालेली आहेत की एकदम लोकांना ते दिसली. गजानन महाराज बघितलं तर पत्रावळीवर खाताना दिसले लोकांना, साईबाबा अशाच अवस्थेत दिसले. त्यामुळे ही जी मंडळी आहेत ही मंडळी ही काही लोकांच्या कार्यकर्ता, समाजकार्यकर्ता ही लोकांनी जन्म घेतलेले सांगून ठरवून त्या ह्याच्यात. त्याकरता ही लोक पुण्यतिथी म्हणा किंवा त्यांचा जन्मदिवस आहे म्हणा, ह्या वेळेला काही वेव्ज त्यांच्या निर्माण करतात. अच्छा. आणि त्या वेव्ज ह्या भक्तांना मिळाव्यात, त्याचा आनंद मिळावा, आपल्या ऊर्जेमुळे त्यांचं कार्य व्हावं म्हणून त्या वेव्ज त्यावेळेला ते सोडत असतात. आणि त्या वेव्जचा उपयोग जर आपल्याला समजलं तर त्यावेळेला आपण तो ग्राफ करायचा असतो, ग्रहण करायचा असतो तो. त्यामुळे त्या दिवसाला त्याला महत्त्व आहेच, परंतु ती शक्ती इतर वेळेला तिथं नसते असं नाही. आणि शेवटी ऊर्जा ही सगळ्यांमुळं निर्माण होते. आपण सगळे त्या दिवशी जमतो, भजन म्हणतो, कीर्तन करतो, प्रवचन करतो, त्या वेव्ज तिथं एकत्र येतात. शास्त्रीय दृष्ट्या मी सांगतो, वेव्ज एकत्र येऊन तो एकत्रपणाचा जो वेव्ज तयार होतात, त्या वेव्ज त्या शक्तीला उन्मलित करतात आणि ती शक्ती उन्मलित होऊन ती त्याच्यापासून आनंद आपल्याला मिळतो. त्यामुळे त्या दिवशी जाणं हे महत्त्वाचं आहे. निदान मी म्हणतो आपण तिथं 10 मिनिटं नाही बसू शकलो, शांतता नसेल तर किमान त्याच्या पुढं अगदी लांबून का विना दर्शन घेऊन आपण येऊ शकतो. परंतु तिथं जाणं परंतु इतर वेळेला ती शक्ती नसतेच असं काही नाही. ती शक्ती कायम तिथं आहे, ताकद ती कायम आहे. आणि म्हणून मी मागच्या वेळेला म्हणलं की मूळ स्थानालाही महत्त्व जास्त आहे. प्रति आहे पण प्रति आपण निर्माण केलेलं आहे. पण पंढरपूर, तुळजापूर, गाणगापूर, अक्कलकोट ही जी स्थानं आहेत ही खास ऊर्जा स्रोत आहेत आपले. आणि तिथं जाऊन ही आपण ऊर्जा आणि आपण आपलं अध्यात्म उन्मलित करून घेतलेलं पाहिजे. त्याकरता त्या दिवशी जाणं अतिशय महत्त्वाचं आहे. नाही तर बरेचशा लोकांचं म्हणणं असतं कुठं गर्दीत जा, काय करता, काय भेटणार आहेत का? तसं नाही आहे. त्यांनी ज्या वेव्ज सोडतात त्या वेव्ज कॅच करणं आपलं महत्त्वाचं असते. आणि त्याकरता त्या दिवशी जाणं हे महत्त्वाचं आहे. जायलाच पाहिजे, निदान लांबून का विना नमस्कार घ्यायला पाहिजे. पण ज्या वेळेला शांत असते त्यावेळी इतर वेळेला तुम्ही निवांत जाऊन
तुम्ही आणि ते तुमचं मन एकत्र व्हायला पाहिजे. त्यावेळचा आनंद तुम्हाला वेगळा मिळतो. त्यावेळची ऊर्जा एक तुम्हाला वेगळी मिळते. की जसं आपण गेलं की लग्न कार्यात जर आपल्या मित्राला भेटायचं असेल, काही भेटायचं असेल, तर आपण भेटू शकत नाही घाईमध्ये. तो काय म्हणतो, हां ठीक आहे, आला चालेल. आणि आपणही जातो फक्त दाखवाय करता की मी आलेलो आहे, की माझा अटेंडन्स आहे तुझ्या कार्याला, ह्याकरता आपण जातो. परंतु आपण शांतपणे त्याशी बोलू शकत नाही, बसू शकत नाही, त्याचंही लक्ष नसतं, तोही सगळ्यांना भेटण्यामध्ये गडबडीत असतो. त्याप्रमाणे ह्या शक्ती सगळ्यांना आशीर्वाद देण्याच्या गडबडीत असतात, किंवा सगळ्यांची काही प्रॉब्लेम असतील तर ते घ्यायला तयार असतात. त्यामुळे ते गडबडीत असतात. म्हणून आपण फक्त आपला अटेंडन्स हा दाखवून परत यायचं. आणि ज्या वेळेला आपण निवांत असतो त्यावेळी त्या शक्तीसमोर बसायचं आणि आपले जे म्हणणं आहे ते आपण मांडायचं. ती शक्ती आपल्याला रिप्लाय देते. म्हणून बऱ्याच वेळेला अष्टमीला शंकर महाराज हे रात्री आमच्या घरी यायचे. आमच्या वडिलांच्या घरात म्हणले, अरे तिथं भरपूर गर्दी, दिवसभर डोंगर साठला सगळ्या मागण्यांचा, त्याकरता मी आता कंटाळलोय म्हणून इकडं पळून आलो. म्हणून 15-20 मिनटं तुझ्या इथं बसावं, चहा घ्यावा, फ्रेश होऊन मग तिथं जा. त्याकरता यायचे ते. त्यामुळे ह्या शक्ती आहेत, त्याला महत्त्व आहे. तिथं जायला पाहिजे, अटेंडन्स आपण दाखवायला पाहिजे. नाही तर लग्न कार्यात दुसऱ्या दिवशी जाऊन उपयोग नाही. तो म्हणतो, का रे काल आला नाहीस तू, काल तू यायला पाहिजे होतं, काल महत्त्वाचा दिवस होता माझा, आला नाही. तसं या शक्तींचे सुद्धा जे महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्याकरता आमच्याकडं ज्योत दर्शन असतं. की शिवरात्र, कोजागिरी पौर्णिमा, गुरुपौर्णिमा या दिवशी आमच्याकडं ज्योत दर्शन असतं. तिथं ज्योत दर्शन म्हणजे काय, की आमच्याकडं कटोरा आहे. त्या कटोऱ्यात आम्ही तांदूळ किंवा गहू भरतो. त्याच्यामध्ये एक विशिष्ट या वनस्पतीची काडी आहे. त्या वनस्पतीच्या काडीला आम्ही वडाची पानं गुंडाळतो. त्याच्यामध्ये आम्ही साजूक तुपाच्या 2 वाती लावतो, साईडला कापूर लावतो, तूप घालतो त्याच्यामध्ये, आणि ती तांब्याच्या तारेने प्रज्वलित करतो आम्ही. आणि काही मंत्र आहेत आमचे, ते मंत्र म्हणतो. ते मंत्र म्हणून आम्ही काही 9 मंत्र किंवा आमचा गोरक्षनाथांचे बीज मंत्र आहे तो आम्ही म्हणतो. त्याच्याप्रमाणे ती शक्ती उन्मलित होते. आणि जे हे सत्पुरुष जे बसलेले आहेत, गिरनार पर्वत आहेत, हिमालयात, ते त्यावेळेला वेव्स सोडतात. तो टाईम त्यांचा ठरलेला आहे, त्या टाईम आपण कॅच करायचा. ते वेव्स सोडतात, ते वेव्स या ज्योतीमध्ये कॅच होतात. तुम्ही जर बारीक बघितलं असेल तर ज्योतीचा आकार कसा असतो, त्रिकोणी असतो. वर ज्योत येते त्रिकोणी. मंदिराचा कळस हा त्रिकोणी असतो, षटकोनी असतो, पण वर कोपरा असतो. कारण वेव्ज या नेहमी त्याच्याकडे खेचल्या जातात. म्हणून तर आपण पारायण करताना किंवा काही विशिष्ट साधना करताना आपण केस दाढी कापत नाही. त्याचं कारण जे आहे, ऋषीमुनी जटा वाढवतात, त्याचं कारण जे आहे की केसामधनं तुमची ती ताकद तुम्हाला घेता येते. केस हे अँटिनाचं काम करतात, त्याकरता आपण दाढी जटा वाढवतो किंवा झाल्यानंतर काढतो आपण. हे त्याचं मूळ कारण आहे. काका, तुम्ही सांगितलं की आपण ते एब्झॉर्ब करायचं असतं. त्या एब्झॉर्ब करण्यासाठी काय प्रोसेस असते? कारण कसं आहे की लोक तिकडे धावपत जातात, अरे चल तिकडे दर्शन मिळणार नाही, मग ते एकामेकाच्या धक्काबुक्की असते. तुम्ही जे आता जे सांगितलं ते वेळेचं, मग जसं स्थानाचं महत्व आहे तसं वेळेचं महत्व आहे. मग त्यावेळेला तुम्ही ज्या पोचलात, मग ती जी ऊर्जा आहे ती कशी ग्रहण, आपण त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? त्यावेळेला आपण जाऊन उभं राहिलो, भले तुम्ही लाईनीत उभं नका राहू, कारण लाईनीत उभं राहिलं की तुम्हाला दर्शन शांतपणे मिळत नाही. तिथं 2 सेकंदापेक्षा सुद्धा उभं राहून देत नाही, लगेच बाजूला लागतं. त्यामुळे झालं दर्शन घ्यायचं, पण साईडला उभं राहायचं. साईडला उभं राहून आपलं श्वासोश्वास हा तिथं मिळवायचा, श्वास तिथं मिळवायचा, आणि तिथला श्वास आपण ओढून घ्यायचा. जे आपण सोहम म्हणतो तो श्वास ओढून घ्यायचा, आणि डोळे मिटून पूर्ण मन आपलं न्यूट्रल करायचं, आणि ती शक्ती तिथं आहे समजून त्याची मानसपूजा करायची. म्हणजे मानसपूजा केली तर त्या शक्तीपर्यंत ती पोचते. जरी गडबड असेल तरी माणूस ते मागून चिठ्ठ्या चपाट्या बघतो की अरे काय, कोणाचं म्हणणं काय, हा येऊन गेला का बरं.
त्याप्रमाणे त्या शक्ती तिथं असतात, त्या आपण त्यांच्यापुढे मांडायचं, त्याप्रमाणे ते आपल्या बरोबर असतात, आपल्याला आशीर्वाद देतात. काका हे तुम्ही खूप इम्पॉर्टंट सांगितलं, मानसपूजा. कारण प्रत्येक तिकडे जातात तिकडे कुठला कुठला तरी त्या देवतेचा जप असतो किंवा त्या देवतेची आरती असते, मंत्र असतो, ते म्हणत बसतात. हे मानसपूजाचं बद्दल माझं आत्ता लक्षात आलं की कसं आहे ते. मानसपूजा ही खूप मोठी आहे, अतिशय मोठी आहे. आणि ह्या गोष्टीमुळे काही दिवसांनी काही तुमची जशी उपासना वाढत जाईल त्याप्रमाणे तुम्ही त्या शक्तीशी कनेक्ट होता. तुम्ही प्रत्यक्ष काही दिवसांनी सांगू शकता की आत्ता तिथे ही पूजा चालू आहे, तिथं आता ही देवीला साडी नेसवलेली आहे, ही लोक तिथं हजर आहेत. आणि जर फोन करून बघितलं तर प्रत्यक्षात तशीच्या तशी असतात. हे आम्ही आमच्या वडिलांवरनं अनुभव घेतलेले आहेत. म्हणून ते मानसपूजेला जास्त महत्त्व द्यायचे. म्हणून आमच्या इथे येणारा प्रत्येक माणूस हा सकाळी उठला की अंथरुणावर बसतो, बाकी काही करत नाही. चूळ भरतो, अंथरुणावर बसतो आणि पहिली गुरुची मानसपूजा करतो. की गुरुचे पाय पहिले आठवतो. गुरुचे पाय आठवून त्याला गरम पाण्याने धुवून घेतो. त्याच्यावर पंचामृत, दूध, दही, मध, साखर हे सगळं वेगळं टाकतो. वेगळं टाकून आपण पंचामृती पूजा करतो, तशी पाद्यपूजा करतो. पाद्यपूजा करून पुन्हा गार पाणी ओतून स्वच्छ करून गरम पाणी पुन्हा घेतो. गरम पाणी घेऊन ते पाय चांगले पुसून घेतो, कोरडे करून घेतो. कोरडे करून त्या गुरुच्या पायावर स्वस्तिक काढतो. स्वस्तिक काढून त्याला अत्तर लावतो. अत्तर लावून 2 गुलाबाची फुलं त्याच्यावर वाहतो. आणि मग एक लक्षात ठेवायचे, गुरुचे पाय पहिले दिसले पाहिजेत. गुरुचे नजरेकडे मागून बघायचं, पण गुरुचे पाय पहिले दिसले पाहिजे. गुरुच्या पावल्यापासून त्याचं निरीक्षण करत जायचं आणि मग डोळ्यापर्यंत जायचं. त्या डोळ्यात त्याची जी ताकद असते त्याची आपली नजर ही एक व्हायला पाहिजे. त्यावेळेला ते ताकद, शक्ती तो गुरु आपल्याला पास करत असतो. ती वेव्ज आपण त्या नजरेतून खेचून घ्यायची असतात. हे म्हणाल तुम्ही कसं काय, याला काहीतरी हे पाहिजे. तर माशाची पिल्लं असतात, ती पिल्लं कशावर जगतात तो? फक्त आईच्या दृष्टीवर जगतात. ती फक्त दृष्टीवर जगतात, ती मोठी होतात. ती त्याप्रमाणे गुरु आणि आपलं नातं हे तसं आहे. आपण फक्त त्याच्या नजरेला नजर सगळं करून मिळवायची, तो आपली ताकद आपल्याला देतो आणि आपल्या अध्यात्मात तयारी होत जाते. म्हणून मानसपूजेला महत्त्व आहे. मग गुरु नंतर तुमचं कुळदैवत आहे, त्या कुळदैवतेच्या पाशी जायचं. त्या कुळदैवाची जशी गुरुची केली तशी सागर संगीत पूजा कुळदैवाची करायची. बरं याला किती वेळ लागतो? बरं आपल्याला खिशातनं कुठं पैसा द्यायचा नाही आणि मन तर आपलं फास्ट धावत असतं वाऱ्यापेक्षा. मग त्या याने आपण तिथं जाऊ शकतो की मी बाबा तुमची कुलस्वामीन गोव्याची आहे, गोव्याच्या देवीच्या इथं जाऊन पुढं उभं राहिलं, तिचे चरण धुतले, मानसपूजा केली, तिला छान अभिषेक घातला, आंघोळ केली, पुसून काढलं तिला. लहान मुलाला आपण पुसतो, किती आनंद वाटतो आपल्याला. तसा आनंद आपण त्या मूर्तीत भोगतो. ते बघून त्याला छान कपडे घालतो, आपण त्याला सजवतो. ही मानसपूजा पण करू शकतो कुठल्याही याची. त्यामुळे ही करून करून काही दिवसांनी तुमचं मन तिथं कनेक्ट होतं आणि तुम्हाला तिथला आनंद हा इथं बसून मिळतो. हे मानसपूजेचं महत्त्व आहे. काका तुम्ही आज आम्हाला या गोष्टीबद्दल सांगितलं, खूप छान झालं. धन्यवाद. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा